महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक ही अगदी 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। गेल्या 5 वर्षात पक्षांतर्गत झालेली बंडखोरी, सत्तापालट, बदललेली राजकीय समीकरणं यामुळे राज्यातील राजकारण संपूर्णतः बदललेलं आपण बघितलं। आता याच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी, बंडखोरी, उमेदवारीसाठी रस्सीखेच या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील रस्सीखेच पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात उमेदवारीच्या जागेवरून रस्सीखेच होणार असून बंडखोरी अटळ मानली जाते। आता हे 3 विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत आणि या मतदारसंघातील बंडखोरीचा कोणाला फटका बसणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। अमरावती जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 8 विधानसभा मतदारसंघातल्या 3 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार राजकारण सुरू आहे। बडनेरा, मोर्शी आणि अचलपूर हे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। गेल्या म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात 3 जागा काँग्रेसला, 2 जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, 1 जागा भाजपला, 1 जागा अपक्ष आणि 1 जागा स्वाभिमानी पक्षाला मिळाली होती। परंतु गेल्या 5 वर्षातील बदललेल्या राजकारणामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती यांना प्रत्येकी 2 जागा, तर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आता बडनेर, मोर्शी आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत येण्याचं कारण काय, इथली सद्यस्थिती काय आहे हे आपण पाहूयात। सर्वात आधी बडनेरा विधानसभेतील स्थिती जाणून घेऊयात। इथे युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत। 2009 पासून ते सातत्याने विधानसभेवर निवडून जात आहेत। यंदाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष आहे, परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रवी राणा यांना तिकीट देऊ नये अशी मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे। रवी राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवनीत राणा यांना या मतदारसंघातून आघाडी मिळाली होती। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यास भाजपचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। तर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक तुषार भारतीय, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे। बंडखोरी झाल्यास याचा फटका रवी राणा यांना बसू शकतो। मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या देवेंद्र भुयार विद्यमान आमदार आहेत। या मतदारसंघात महायुतीसारखीच महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच दिसतेय। देवेंद्र भुयार हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून निवडून आले होते, परंतु त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पक्षात असताना स्वाभिमानी पक्षाच्या संपर्कात नसल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते। तसेच महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज न उठवल्याने आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत जवळीकता वाढवल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। आता ते अजित पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे महायुतीमधून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा यासाठी खुद्द अजित पवार आग्रही आहेत। तर भाजपकडून राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पत्नी डॉक्टर वसुधा बोंडे, डॉक्टर अविनाश चौधरी, अर्चना मुरुमकर, निलेश ठाकरे, मनोहर आंडे हे इच्छुक आहेत। महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसतर्फे विक्रम ठाकरे हे इच्छुक आहेत। त्यामुळे मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे विद्यमान आमदार आहेत। प्रहार जनशक्ती पक्ष हा देखील महायुतीचा घटक पक्ष राहिलाय, परंतु बच्चू कडू आणि महायुतीमधील नाराजीमुळे त्यांनी राज्यात 3ऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। त्यामुळे महायुतीला याचा फटका बसणार असल्याची चिन्ह सध्या या मतदारसंघात पाहायला मिळतात।
2004 पासून बच्चू कडू या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात आहेत. बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या घोषणेनंतर भाजपने या मतदारसंघात तयारी करायला सुरुवात केली आहे. भाजपकडून नंदू वासनकर, प्रवीण तायडे, सुधीर रसे हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह इतर काही नेते इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. या बंडखोरीचा फटका बच्चू कडू यांना बसणार की महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवाराला बसणार हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईलच. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.